नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आदिवासी तरुणाला मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करा, भिल समाज विकास मंचाचे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। चिमठाणे धुळे रस्त्यावरील गुरुदत्त पेट्रोल पंपावरील कर्मचारी विजय भिल या आदिवासी तरुणाला 13 मार्च रोजी काही समाजकंटकांनी जातीवाचक शिवीगाळ करीत त्याला जबर मारहाण केली। दरम्यान मारहाण करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट 307 प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी धुळे जिल्हा भिल समाज विकास मंचने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। लवकरात लवकर कारवाई नाही केली तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आलेला असून यावेळी निवेदन देण्यासाठी धुळे जिल्हा भिल समाज विकास मंचाचे अध्यक्ष दीपक भाऊ आहिरे, अशोक सोनवणे, बापू ठाकूर, राजेश मालचे, राहुल ठाकरे, नानजी आहिरे, महेंद्र मालचे, रामभाऊ मालचे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं। 13 तारखेला म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी, होळीच्या दिवशी चिमटाला धुळे रस्त्याला, शिंदखेडा तालुक्यात चिमटाला धुळे रस्त्याला पंप आहे गुरुदत्त म्हणून, तिथं आदिवासी पोरगा कर्मचारी आहे पेट्रोल पंपाला। त्या आदिवासी कर्मचारीला काही समाजकंटक दारूच्या नशात बेदम जबर मारहाण केलेली आहे आणि जबर मारहाण केल्यामुळे तो पोरगा आज श्रेयस आहे। त्या पोराची तब्येत जास्त आहे, पोलीस टीचरनी त्याची दखल घेतली नाही, म्हणून आम्ही आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी SP साहेबांना निवेदन देणार आहोत। लेखी तक्रार दिली का त्यांच्यावर 307 प्रमाणे, ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे व 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे। दाखल झाला नाही तर येणाऱ्या 24 मार्च रोजी शिंदखेडा पोलीस स्टेशनवर आमचा भिल समाज विकास मंचाचा भव्य दिव्य मोर्चा आहे।